नमस्कार. स्टे हेल्दी विथ सात्विक लाईफ. नेहमी निरोगी रहा सात्विक लाईफसोबत. आपण आज बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये कोणते विटॅमिन कमी झाले की आपला हेअरफॉल होतो, कोणते विटॅमिन आपल्या शरीरातून जास्त झाले तर आपले हेअरफॉल होतात, आणि काय खाल्ल्याने आपले केस जास्त गळतात आणि काय खाल्ल्याने आपले केस गळणं थांबतात. बघूया संपूर्ण महत्त्वाचे अपडेट. तर सर्वांना त्याआधी एक विनंती आहे. आपल्या चॅनलवर याआधी एक व्हिडिओ आला, तो आपण पाहिला का? देव आहे का? मी मानतच नाही, असे आपल्या या आधीच्या व्हिडिओचे थंबनेल आणि टायटल आहे. त्यामुळे नसेल पाहिला तर आठवणीने बघा हा तो व्हिडिओ आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आज बघूया आपण आत्ताचा या व्हिडिओमध्ये. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आजकालची जी जीवनशैली आहे ना, म्हणजे लाईफस्टाईल संपूर्ण बदललेली आहे बघा. कारण काय? या पाठीमागे तर अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर आता म्हणजे सेपरेट, सगळ्या फॅमिली आजकाल सेपरेट राहतात. त्यामुळे बरेच असे म्हणजे 80% तरी असे लोक आहेत की त्यांना प्रत्येकाला आज नोकरी करावी लागते, पैसे कमावे लागतात, तेव्हा आपलं सर्व कुटुंबामध्ये आपण लाईफस्टाईल पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने सर्वांची लाईफस्टाईल असल्यामुळे सगळं धावपळीचं जीवन असतं, धावपळीचं रुटीन असतं. त्यामुळे ज्या खाण्यापिण्याच्या ज्या वेळा आहेत त्या आपण पाळू शकत नाही. खाण्यापिण्याचे जे आपलं आहार असतो आपला, तो आपण नियमित आणि व्यवस्थित आहार आपण घेऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ताच्या काळानुसार आता जे आहे, जे पण काही आपण रोज आहार घेतो, आता त्यामध्ये सगळंच आलं. मग ज्यूस असू दे, फ्रूट्स असू दे, सात्विक आहार, आपलं जेवण, नाश्ता, जे काय आहे, स्नॅक्स, सगळं त्याच्यामध्ये सगळं आलं. तर हे आता तुम्ही कसा आहार घेतात त्यावर अवलंबून आहे. मग ते व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे. आपण बोलूया सात्विक आहाराबद्दल. आता समजा बघा, कुठलं विटॅमिन असं आहे की तुमच्या शरीरामध्ये कमी झालं की तुमचे केस जास्त गळायला लागतात, ते आपण सुरुवातीला आधी बघूया. आता बघा, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये B12ची कमतरता व्हायला लागते, तेव्हा तुमचे असंख्य केस गळायला सुरुवात होते. कारण की तुम्ही म्हणाल आता B12ची समस्या सगळीकडेच आहे. B12 डेफिशियन्सी आजकाल 80 to 90% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. हो, खरं आहे. माझं स्वतःचंच B12 खूप कमी झालेलं, त्यामुळे मी B12च्या म्हणजे जास्त पॉवरच्या गोळ्या घेत आहे. त्यामुळे आता बघा, B12ची जर कमी झाली शरीरामध्ये तर B12ची कमी झाली तर 100% तुमचे केस गळायला सुरुवात होते, आणि इतके केस गळतात की तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल. दुसरं बघूया, कोणतं विटॅमिन आपल्या शरीरामध्ये वाढलं की आपले केस गळायला लागतात तर साखर. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातील साखर जेव्हा वाढते ना, म्हणजे शुगर लेवल जेव्हा तुमच्या शरीरातील वाढते, तेव्हासुद्धा केस गळायला लागतात आणि त्याचं प्रमाण खूप वाढायला लागतं. म्हणून जेव्हा तुमच्या शरीरामध्ये B12 हे बॅलन्स असेल, हवं तेवढं असेल, रिक्वायरमेंटनुसार तुमच्या शरीराला जर B12चा पुरवठा होत असेल तर तुमचे केस गळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे साखरेचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जर बरोबर असेल, परफेक्ट असेल, तर तुमचे केस गळणार नाही. त्याहूनही महत्त्वाचं तुमचं हिमोग्लोबिन, म्हणजे आता रक्त म्हणूया आपण साध्या भाषेत. तुमच्या शरीरामध्ये जर रक्ताचं प्रमाण हे बरोबर असेल, आता तुम्हाला जसं की माहीतच आहे फिमेलला किती फिमेल म्हणजे लेडीजच्या शरीरामध्ये किती हिमोग्लोबिन पाहिजे, जेंट्सच्या शरीरात किती हिमोग्लोबिन पाहिजे हे तुम्हाला माहीतच आहे. कमीत कमी
म्हणजे स्त्रियांच्या म्हणजे मुलींच्या लेडीजच्या शरीरामध्ये कमीत कमी HB म्हणजे रक्त हे 11 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 13 असलं पाहिजे. पुरुषांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे कमीत कमी 13 आणि जास्तीत जास्त 15 असलं पाहिजे. आता हे जर तुमच्या शरीरातील प्रमाण जर बरोबर असेल, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शरीरात जर रक्त हे बरोबर असेल, HB जर बरोबर असेल, तर तुमच्या शरीरामध्ये B12ची पण कमी होणार नाही आणि हेअरफॉलचा पण त्रास होणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी ही काळजी घ्या की तुमच्या शरीरामध्ये HB हे बरोबर आहे का. नसेल तर तुम्ही चेक करा, कारण की HB चेक करायला फारसा खर्च येत नाही. HB जेव्हा तुमचं कमी होतं तेव्हा अनेक प्रॉब्लेम उद्भवायला लागतात. आता HB कमी झालं की काय होतं यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात. परंतु तुम्हाला काय हेल्थ प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला काय समस्या आहेत आणि तुम्हाला कुठल्या विषयावर यापुढे व्हिडिओ हवा त्याची मला आठवणीने नक्की कमेंट करून ठेवा, म्हणजे आपण त्यावर लगेच व्हिडिओ आणूयात. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे की बघा, हेअरफॉल होण्यापाठीमागे आणखीन एक कारण आहे की आजकालच्या जीवनशैलीनुसार आजकाल केसांना हेअर ऑइल कोणीच लावत नाही. परंतु सगळ्यात मोठं कारण हेच आहे, तुम्ही जर पूर्वी व्यवस्थित नियमित तुमच्या केसांना तेल लावत होता आणि आता जर तुम्ही तुमच्या केसांना तेल लावणं बंद केलेलं असेल तर तुम्ही तरीसुद्धा तुमचा हेअरफॉलचा प्रॉब्लेम हा वाढू शकतो. तर कशामुळे हेअरफॉल थांबेल ते आपण आता बघूया. बघा, तुमच्या शरीरात म्हणजे संपूर्ण सगळ्या गोष्टी बरोबर आणि संतुलित असल्या पाहिजे, बॅलन्स असल्या पाहिजे. सगळे विटामिन्स प्रोटीन्स तुम्ही खाल्ले पाहिजे, सगळे न्यूट्रिशन्स तुमच्या शरीरामध्ये गेले पाहिजे, पोटात गेले पाहिजे. आणि तुम्ही नियमित आवळा हा खाल्ला पाहिजे. मग तुम्ही तो कसाही खा, आवळा कँडी खा किंवा तुम्ही कच्चा आवळा खा. कमीत कमी रोज एक आवळा आपण खाल्ला पाहिजे की ज्याच्याने तुमचे केस गळणं हे थांबेल आणि कमी होईल. आधी कमी होईल आणि मग ते केस गळणं थांबेल. आणि तुमचं दररोज पोट हे साफ असलं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, पोट साफ झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बद्धकोष्ठता जर असेल तर तेही एक कारण आहे केस गळण्यासाठी. असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितले. आता तुम्हाला याबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे तुम्हाला आठवणीने कळवा हं. आणि यानंतरचा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा तेही कळवा. आणि आपल्या चॅनलशी जुळून राहा, आपल्या फेसबुक पेजशी जुळून राहा. त्यासाठी आपले फेसबुक पेज फॉलो करून ठेवा आणि आपले यूट्यूब चॅनल सात्विक लाईफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल हा पर्याय निवडा. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नेहमी आनंदी आणि निरोगी राहा सात्विक लाईफ बरोबर. स्टे हेल्दी अँड हॅपी विथ सात्विक लाईफ ऑलवेज. सो नेहमी आनंदी राहा आणि निरोगी राहा. आपली काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.